एसटी कामगारांचं आजपासून बेमुदत धरणं आंदोलन. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळलं नसल्याचा कामगारांचा आरोप. मुंबई पुण्यामध्ये एसटी प्रवाशांना फटका. आजही राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. हिंगोली, परभणी, जळगावला पावसानं झोडपलं, तर मराठवाडा आणि विदर्भाला आज येलो अलर्ट. माधवी पुरी बुच यांनी प्रचंड त्रास दिला. माझ्या मुलालाही वेगळं करण्याचा प्रयत्न. सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांच्यावर एसएल ग्रुपचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रांचे गंभीर आरोप. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रते प्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. कोर्टाच्या सुनावणीकडे राज्यभराचं लक्ष. शरद पवारांचा कोल्हापूर दौरा. माजी आमदार केपी पाटील शरद पवारांच्या भेटीला, तर शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये समर्जित घाटगेंचा आज पक्षप्रवेश. कोथिंबिरीच्या जुडीला तब्बल 450 रुपये भाव. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रमी दर. शेतकरी खुश, तर गृहिणींचं बजेट मात्र कोलमडलं. आणि पुण्यामधल्या 2 हत्येच्या घटनांबाबत धक्कादायक माहिती. मोबाईलचा हॉटस्पॉट न दिल्यानं फायनान्स मॅनेजरची 3 अल्पवयीन मुलांकडून हत्या, तर वनराज आंदेकर खून प्रकरणामध्ये 5 जणांना अटक.